आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा लिहू शकतो? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का? आम्ही पंडित मेलो की काय? धर्मपीठासमोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. तुकोबा म्हणतात, नुकतंच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखू लागतं तेव्हा त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याच निरागसपणे मी माझं काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मणी नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मटपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं, त्याच तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्यानं होताना दिसतोय. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला? नेमकं काय सत्य आहे? आता हेच नीट समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन परिस्थितीत घुसून विचार करावा लागेल. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. पोळ्या करत बसलेल्या आवलीला म्हणजेच तुकारामांच्या पत्नीला एक शेजारची बाई सांगत येते, अगं इथं पोळ्या काय करत बसलीस? तिकडे तुकोबा वैकुंठाला जायला निघाले, चल लवकर. त्यानंतर आवली धावत पळत जाते तर तिथं गरुडाच्या पाठीवरील पुष्पक विमानात बसलेले तुकाराम महाराज लोकांना हात करून म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. त्यानंतर तो महाकाय गरुड असं म्हणतात झेपावतो आणि काही वेळानं अदृश्य होतो. गावकरी तुकाराम वैकुंठाला गेले असं कुजबुजतात. 1936 साली रिलीज झालेल्या संत तुकाराम सिनेमातला हा शेवटचा सीन. तेव्हापासून प्रत्येकाला वाटतंय की तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले. अगदी सायन्स शिकणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणांची सुद्धा अजून तीच समजूत आहे. पण जे सायन्स स्वर्ग, नर्क किंवा तत्सम वैकुंठ अशा गोष्टी नाकारतं, त्याच सायन्सचे विद्यार्थी तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन झालं हे विना चिकित्सा कसं काय स्वीकारू शकतात? असाही प्रश्न मागच्या काही काळापासून पुरोगामी विचारसरणीच्या लोकांकडून उपस्थित केला जातोय. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 2018 साली एकदा त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये संत तुकारामांचा खून झाला होता असं म्हणाले होते. वारकरी संप्रदायातील काही जणांनी त्याचा कडाडून निषेधही केला होता. पुढे तो वाद आणखी वाढल्यानंतर आव्हाडांनी तो व्हिडिओ त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून काढूनही टाकला होता. पण त्यानंतर तुकारामांच्या मृत्यूविषयीचं गूढ आणखीनच चर्चेत आलं आणि नेमकं तुकाराम बीचच्या निमित्ताने तो प्रश्न नाही म्हणलं तरी दरवर्षी तोंडवर काढतोच. खरं तर जितेंद्र आव्हाड यांच्या आधीही बऱ्याच लेखकांनी त्यांच्या पुस्तकात, इतिहासकारांनी त्यांच्या शोध निबंधात आणि कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनात तुकारामांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीतील अनेकांनी तो प्रश्न पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर आणायचं काम केलंय. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे, जे स्वतः संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार तुकारामांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे कोणी पुरावे नसताना महाराजांच्या मृत्यूचा केवळ राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये. पण तुकाराम महाराजांच्या अभंगाची संहिता म्हणजेच विद्रोही तुकाराम हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ लेखक आणि इतिहास अभ्यासक डॉक्टर आ. साळुंखे म्हणतात की आजवर बहुतेक चरित्रकारांनी आपल्या पुढे तुकारामांची उभी केलेली प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वाशी सुसंगत असलेली दिसत नाही. म्हणजेच काय तर तुकाराम महाराज हे आर्थिकरित्या दुर्बल झाल्यामुळं ईश्वराच्या भक्तीला लागले, त्यांना संसार नीट जमला नाही, ते व्यवहार शून्य आणि भोळे बाबडे होते, तसंच ते नेहमी सदैव टाळ कुटत राहायचे वगैरे अशी त्यांची प्रतिमा आजवर आपल्या पुढे उभी करण्यात आलेली आहे. पण खरी वस्तुस्थिती तशी नव्हती. तुकाराम महाराज हे धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे एक लढवय्ये संत होते. पण अनेक चरित्रकारांनी तशा सिंहाचं चित्रण शेळीच्या स्वरूपात केल्याचं आ. साळुंखे यांचं म्हणणं आहे. डॉक्टर आ. साळुंखे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तुकारामांनी त्यांच्या धारदार वाणीनं अत्यंत जहाल शब्दात ढोंगी आणि भ्रष्ट लोकांवर ताशेरे ओढलेले आहेत.
धार्मिकतेचा बुरका पांघरून लोकांना लुटणाऱ्या लोकांना तर ते कडाडून विरोध करत असत. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी ते अभंगातून वास्तविक जीवनाचे दाखलेही देत असत. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी व्हावा भारमाता या कडव्यात ते सांगतात की वेदांचा खरा अर्थ न समजणारे पंडित म्हणजे ओझ वाहणारी गाढवा आहेत. अगदी तुकाराम महाराज यांच्या मूळ ओळी या म्हणे तरी देऊ गांडेची लंगोटी, नाठाळाचे माती हानू काठी अशा आहेत. पण काहींना तो शब्द खटकल्याने मग त्याऐवजी कासेची हा शब्द वापरला जाऊ लागला. त्यांचं हेच तिखटजाळ बोलणं आणि लिखाण त्यावेळच्या धार्मिकतेचं कातडं पांघरणाऱ्या कर्मठांना आवडत नसायचं. त्यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात विद्रोही तुकारामांविरोधात एक प्रकारे विष तयार झालं होतं. अगदीच तुकारामांच्या आणखी एका विद्रोही अभंगाचा दाखला द्यायचा झाला तर सकळ शास्त्रांचे सार, हे वेदांचे गवर, पाहता विचार हाची करीती पुराणे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी कोरोनी वेश्याही. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज ठणकावून सांगतात की वेद समजून घ्यायचा अधिकार समाजातील प्रत्येक घटकाला आहे. नर नारी ब्राह्मण क्षत्रिय व्यापारी वंचित आणि अगदीच वेश्येलाही. पण आह साळुंक्यांच्या म्हणण्यानुसार तुकाराम महाराजांचे ते विचार कितीही क्रांतिकारी असले तरीही तत्कालीन समाज व्यवस्थेतील प्रस्थापितांना रुचणारे नव्हते आणि त्यामुळे समाजातील प्रस्थापित आणि प्रतिष्ठित लोक हे तुकारामांचा द्वेष करायचे. स्वतः तुकाराम महाराजांनीही वेळोवेळी त्यांच्या अभंगातून हे लोक कोलीत लावून माझा घात करतील, पण शस्त्रधारी माणसाने जरी माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळं काही करणार नाही, अशा आशयाची विधानं केलेली आहेत. आळ साळुंके यांच्या मते याचा अर्थ संत तुकाराम महाराजांना पुढच्या घटनांची चाहूल लागली होती असं आपण म्हणू शकतो. त्याही पुढे जाऊन साळुंके सर तुकारामांच्या हत्येची शक्यता पटवून देताना मनुस्मृतीतील विधानाचे दाखले देतात. मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणाला नावे ठेवली तर शूद्राचा वध करावा, शूद्राने त्याच्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी, कारण तो जन्माने हीन असतो असं लिहून ठेवल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती त्यांनी अनेकदा तशा नियमांची अंमलबजावणी केलेली इतिहासाने पाहिलेलं आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या बाबतीत सुद्धा हे लोक क्रूर वागले असं डॉक्टर साळुंके यांचं म्हणणं आहे. BBC मराठीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळेच की काय त्यांनी त्यांच्या विद्रोही तुकाराम या पुस्तकात चक्क धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली असा मथळा लिहून मांडणी केलेली आहे. त्यानंतर लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या म्हणण्यानुसार संत तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे आजवर कोणालाच सांगता आलेलं नाहीये. पण उपलब्ध साधन सामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता हे लक्षात येतं. तसंच त्या काळात तुकारामांचं लेखन संपवण्यासाठीही काही शक्ती काम करत होत्या. म्हणूनच तर त्यांना अभंगवाणी इंद्रायणीत बुडवावी लागली ना. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे. डॉक्टर रावसाहेब कसबे पुढे असंही म्हणतात की संत चळवळ ही शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. त्यावेळच्या समाज व्यवस्थेविरुद्ध केलेला तो विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ती सगळ्या जातींचा समावेश करणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी त्यावर कळस चढवला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेलाय. हे सगळं त्यावेळच्या ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध होतं. म्हणजे रावसाहेब कसबे यांच्या म्हणण्यातून सगळ्यांना तुकारामांच्या मृत्यूसंबंधी वेगळ्या पद्धतीने विचार करण्यासाठी सूचित करू पाहतायत. पण त्याबद्दल खुद्द तुकाराम महाराजांचे वंशज श्रीधर महाराज यांनी त्यांच्या प्रयाणमध्ये असं लिहून ठेवलंय की त्या दिवशी इंद्रायणी काठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला असं सांगितलं. त्यानंतर 14 टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिलं. सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी घरा जावा अशा सूचनाही त्यांनी केली आणि भागवत कथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले. पुढे तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्व मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुलं बंधू अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ पत्र कथा आकाशमार्गी लागली. रामेश्वर शास्त्रींनी निर्णय दिला की तुकोबा सदैह वैकुंठाला गेले. पण तुकारामांच्या मृत्यूची ही मांडणी वास्तविकतेला धरून नाही असं आता बऱ्याच तज्ञांचं मत झालंय. डॉक्टर कसबे त्यासाठी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भ देतात. ते म्हणतात सुदाम सावरकर म्हणजे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य.
त्यांनी त्यांच्या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा स्पष्टपणे दावा केलाय. त्यांच्या पुस्तकानुसार तुकाराम महाराज हळूहळू अदृश्य झाले. म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. लोकांनी त्यावर विचार करायला हवा. पण सुदाम सावरकरांचं म्हणणं अजूनही लोकांच्या पचनी पडत नाही. म्हणून मृत्यूच्या चमत्कारी कथा रचल्या जातात. सांप्रदायिक लोकही डोळे झाकून त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, मात्र त्याबद्दल तर्कशुद्ध विचार करत नाहीत. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 2012 साली आलेल्या तुकाराम या सिनेमामध्येही तुकारामांचं व्यक्तिमत्व हे सोशिक नाही तर बंडखोर आणि विज्ञाननिष्ठ दाखवण्यात आलंय. तुकाराम महाराज हे वेळोवेळी त्यांच्या अभंगवाणी आणि कीर्तनातून अंधश्रद्धेवर कसा घाव घालायचे हे त्या सिनेमात दाखवलं गेलंय. पण त्यात तुकारामांचा मृत्यू कसा झाला हे मात्र दाखवलं गेलेलं नाहीये. त्याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात की महाराजांचा मृत्यू कसा झाला हे शोधणं संशोधकांचं काम आहे. आम्हाला फक्त तुकारामांची वास्तविक आणि विज्ञानवादी बाजू दाखवायची होती. तुकाराम हे तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे माणूस होते, देव नव्हते. त्यांनी भयंकर असा दुष्काळ आणि घरातले 5 मृत्यू जवळून पाहिलेत. त्या कडू अनुभवानंतर त्यांचं तत्वज्ञान निर्माण झालंय. त्यांच्याकडे विरक्तीपेक्षाही जास्त जीवनानुभूती होती आणि आपण देखील त्याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुकारामांकडे बघितलं पाहिजे. आता आपण जरा तत्कालीन गोष्टींच्या आधारे काही गोष्टी जाणून घेऊया. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांबद्दल छत्रपती शिवाजीराजे बऱ्यापैकी जाणून होते. मग तुकाराम महाराजांचा खून झाला असा जर त्यावेळी गदारोळ माजला असेल तर राजांनी त्यानंतर का काही ठोस पावलं उचलल्याची इतिहासात नोंद नाही, असं काही अभ्यासक तुकारामांच्या खुनाचं खंडन करताना म्हणतात. तसेच तत्कालीन ब्राह्मण धर्माच्या वर्चस्ववादाबद्दल तुकाराम महाराजांना चीड होती आणि त्यामुळे त्यांच्यात संघर्ष झाले असणार ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाही असंही दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे. पण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणाऱ्या तुकारामांचा जर खूनच झाला असेल तर ती गोष्ट इतक्या सहजासहजी त्यांच्या मारेकऱ्यांना दडवता कशी आली असेल, हाही गूढ प्रश्न अनेकांना पडलेला आहे. काहींच्या मते तुकाराम महाराज वयोवृद्ध होऊन निधन पावले का, तर त्याबद्दलही बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं असं म्हणतात तेव्हा ते फक्त 42 वर्षांचे होते. त्यामुळे या मांडणीलाही फार आधार नाही. इतिहास अभ्यासक पांडुरंग कवडे तर त्याही पुढे जाऊन म्हणतात की फाल्गुन वैद्य द्वितीया म्हणजेच शिमग्याचाच दिवस का निवडावा देवाने पुष्पक विमान पाठवण्यासाठी, आणि ते सुद्धा अगदी सूर्योदयाच्या वेळी. पुढे कवडे असंही म्हणतात की बरं, त्या काळी विमान ही संकल्पना देखील अस्तित्वात नव्हती. आता काय खरं आणि काय खोटं प्रश्न अनेक आहेत. पण एक मात्र नक्की, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी निसर्गप्रेमी काव्य करणारे, धर्तीवरच कसा स्वर्ग दडला हे सांगणारे विद्रोही तुकाराम महाराज अकाली आपलं काम अर्धवट सोडून वैकुंठ गमन करायला कसे जातील, तो प्रश्न आमच्या सकट सगळ्या तुकाराम भक्तांचं मन आजही कुरतोडतोय हे मात्र नक्की. आज तुकाराम बीज निमित्त त्यांची पूजा केली जाते. पण आह साळुंखे यांच्या म्हणण्यानुसार ही ब्राह्मणवाद्यांची एक मोठी चाल आहे. म्हणजे सुरुवातीला माणसाचा अनुल्लेख करायचा, पण तरीही तो व्यक्ती डोईजड झाला तर त्याला एकतर ब्राह्मणांच्या कह्यात आणायचं, नाही जमलं तर त्याची यथेच्छ बदनामी करायची. बरं, तरीही हा व्यक्ती जड गेला तर त्याच्या मृत्यूपश्चातही त्याचे विचार नाकारून त्याला अखेर देवत्व बहाल करायचं. खरं तर तुकाराम महाराजांचा याहून मोठा अपमान नाही. फक्त तुकाराम महाराजच नाही तर चार्वाकांपासून ते चक्रधर स्वामी, संत रोहिदास, बसवेश्वर महाराज, अगदी छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या महापुरुषांचे मृत्यू असेच संशयास्पद मानले गेलेले आहेत. पण तुम्हाला तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल नेमकं काय वाटतंय? त्यांचं खरंच वैकुंठ गमन झालं की खून झाला? तुम्हाला असलेली अधिकची माहिती आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयज्वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.